कबीर भीमराव फुले या धरतीवर जन्मले. बुध कबीर भीमराव फुले या धरतीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीण सखे ग बाई. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीण सखे ग बाई. देवांगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. देवांगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. गंड तोरे खर्च नंतर ग शेजारीण सखे ग बाई. गंडे थोरे खर्च नंतर ग शेजारीण सखे ग बाई. गंडे थोरे खर्च नंतर ग शेजारीण सखे ग बाई. आम्ही दगड मारिले यांनी दगड मारिले. आम्ही धोंडे मारिले यांनी धोंडे मारिले. आम्ही शेणही मारिले यांनी शेणही मारिले. अरारारारारा. यांनी इतिहास बदलला ग बाई. यांनी कुरगुड्या केल्या ग बाई. इतिहास बदलला ग बाई. यांनी कुरघुड्या केल्या ग बाई. यांनी इतिहास बदलला ग बाई. यांनी कुरघुड्या केल्या ग बाई. आम्ही गाताही बुडविल्या यांनी गाथाही बुडवल्या. आम्ही तुकडे तुकडेही केले यांनी तुकडे तुकडेही केले. आम्ही गोळ्याही घातल्या. इतिहास बदलला बाई. इतिहास बदलला बाई. इतिहास बदलला बाई. गेली 18 वर्ष रखडलेला जादूटोणा विरोधी कायदा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही ते न मांडल्यामुळे अनितचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आंदोलन करत आहेत. तरी आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. गेली 24 वर्ष आपण अनितच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहात. नेमकी अनितची भूमिका काय? मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो. ती म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एका चतुसूत्रीवर आधारित काम करते. ती अशी: नंबर 1, शोषण करणाऱ्या फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. नंबर 2, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. नंबर 3, धर्माची विधायक चिकित्सा करणे. आणि नंबर 4, समविचारी संघटनांना जोडून घेणे. पण जोपर्यंत हा कायदा पास होत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करूच. डॉक्टर, गेली अनेक वर्ष आपण अतिशय संवेदनशील विषयावरती संघर्ष करत आहात. यामुळे काही लोकांचा व संघटनांचा आपल्यावर रोष आहे. याची तुम्हाला जीवितास भीती नाही वाटत? छे, भीती तर अजिबात नाही. कारण विवेकवादाची ही परंपरा फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून चालत आलेली आहे. आणि ही परंपरा मी फक्त एकटा पुढे नेतोय असं समजण्याचं काहीच कारण नाही. या चळवळीच्या कामात माझ्यासोबत माझे असंख्य साथी आहेत. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, सत्य शोधताना जी किंमत आम्हाला मोजावी लागेल ती मोजण्याची आमची तयारी आहे. आणि मला हेही माहीत आहे की समोरच्या गर्दीतला कोणीतरी एक जण माझ्यावर गोळी झाडायला टपून बसलाय. पण मित्रा, तुझ्या बंदुकीची दहशत मला अजिबात वाटत नाही. कारण बंदुकीमागे हात असतात ते भित्र्या आणि भ्याड माणसाचे. म्हणूनच टाक ती बंदूक, सोड ती भीती आणि चल आपण दोघं मिळून शोधू प्रकाशाच्या नवीन वाटा. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. का हो कॉम्रेड गोविंदराव पानसरे, तुम्हीच ना? हो, मीच. पानसरे! माणूस मारला, माझा माणूस मारला. माणूस मारला, माझा माणूस मारला. माणूस
अंधश्रद्धा निर्मूलन करताना अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसर यांच्या जाण्यानं खरोखरी पंथ्यात येणार आहेत. अंधाराच्या विरोधात त्या आता एल्गार पुकारणार आहेत. अनेक ठिकाणी नाटकाचे प्रयोग तुम्ही सगळ्यांनी केलेले असतील, पण हा एक वेगळा नाट्य प्रकार आम्हाला बघायला मिळाला, तो म्हणजे रिंगण नाट्य. मी संजय बनसोडे लेखक आहेत या नाट्य प्रकाराचे, त्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांची ओळख करून द्यावी आम्हाला. सर, मी पहिल्यांदा इंद्रायणी पाटील शिक्षिका आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्र सेवा दलामध्ये काम करते. विनय कांबळे हा MA झालेला आहे आणि स्पर्धा परीक्षेत जोरदार तयारी करतोय. अवधूत कांबळे हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सांगली जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे, ॲनिमेशनचं काम करतो. हा वा वा वा. प्राध्यापक योगेश कुदळे हा शिवाजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सांस्कृतिक विभागाचा प्रमुख आहे. अजय भालकर हा MA झाला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. अरुण भोसले हा MA सायकॉलॉजी करतोय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतोय. सुयश तोष्णीवाल हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे आणि यामध्ये काम करतोय. अजय काळे हा D.Ed झाला आहे, B.Ed झाला आहे आणि शिक्षक म्हणून काम करतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो. आणि ज्यांची संकल्पना आहे अतुल पेठे सर, यांच्यासाठी ही काय झाल्या पाहिजे. विजय नांगरे हे शिक्षक आहेत, कला शिक्षक आहेत आणि अतिशय चांगले गायक आणि वादक आहेत. जगन्नाथ नांगरे हे महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूरला आहेत, तिथं सेवक म्हणून काम करतात. आणि आमचा अतिशय चांगला दोस्त हा सुनील जाधव हा शेतामध्ये काम करणारा माणूस आहे, पण हा शेतामध्ये काम करणारा माणूस म्हणतो की माझ्या हातामध्ये कला आहे, या कलेचा वापर करून मी चळवळीसाठी योगदान देईन. सुनीलसाठी जोरदार आहे. मी मराठी, झी मराठी.